नमस्कार शेतकरी मित्रांनो, पीक विमा योजनेच्या ऑफिशियल यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत असे महाराष्ट्रातले काही 11 जिल्हे, ज्या जिल्ह्यांना नुकसान भरपाई मिळणार आहे मित्रांनो खरंच जास्त. आता ते मित्रांनो नेमके 11 जिल्हे कोणकोणते आहेत व सोबतच किती शेतकरी या नुकसान भरपाईस पात्र झालेले आहेत आणि प्रत्येकी जिल्ह्यानुसार किती किती रुपये इथं मंजूर झालेले आहे, आपण ते सविस्तर या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ. पण मित्रांनो, व्हिडिओ पाहण्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करून ठेवा अशाच डेली शेती संबंधित कुठलेही अपडेट्स जाणून घेण्यासाठी. तर चला मग मित्रांनो बघूयात. तर इथं सगळ्यात पहिला विभाग आहे मित्रांनो, तो आहे कोकण विभाग. आणि कोकण विभाग मधला सगळ्यात पहिला जिल्हा आहे तो आहे ठाणे. आणि ठाणे जिल्ह्यामध्ये मित्रांनो 4,800 शेतकऱ्यांना मंजूर झालेली आहे नुकसान भरपाई. ही झालेली आहे 480 कोटी रुपये, म्हणजेच मित्रांनो जवळपास 22,000 रुपये प्रति हेक्टर. त्यानंतर दुसरा जिल्हा आहे मित्रांनो, तो आहे रायगड. आणि रायगडमध्ये 170 शेतकऱ्यांना मित्रांनो मंजूर झालेली आहे नुकसान भरपाई तब्बल 640 कोटी, म्हणजेच मित्रांनो 18,000 रुपये कोटी प्रति हेक्टर. त्यानंतर तिसरा जिल्हा मित्रांनो, तो आहे पालघर. आणि पालघरमध्ये 2,870 शेतकऱ्यांना मित्रांनो नुकसान भरपाई मंजूर झालेली आहे तब्बल 9,840 कोटी रुपये, म्हणजेच मित्रांनो 17,500 रुपये कोटी प्रति हेक्टर रुपये तुम्हाला इथं नुकसान भरपाई मिळणार आहे. त्यानंतर चौथा जिल्हा मित्रांनो, तो आहे सिंधुदुर्ग. आणि सिंधुदुर्गमध्ये मित्रांनो 42,322 शेतकऱ्यांना मंजूर झालेली आहे नुकसान भरपाई. ही झालेली आहे 7,904 कोटी, म्हणजेच मित्रांनो इथं 12.5 कोटी रुपये प्रति हेक्टर तुम्हाला इथं मिळणार आहे. त्यानंतर दुसरा विभाग आहे मित्रांनो, तो आहे पुणे विभाग. आणि पुणे विभागमधला मित्रांनो प्रथम जिल्हा आहे तो आहे सातारा. आणि साताऱ्याला मित्रांनो 380 शेतकऱ्यांना मिळणार आहे नुकसान भरपाई तब्बल 10,000 कोटी रुपये. जर मित्रांनो इथं दुसरा जिल्हा आपण पाहिला तर हा आहे सांगली. आणि सांगली जिल्ह्यामध्ये मित्रांनो 1,109 शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मंजूर झालेली आहे. ही झालेली आहे 144 कोटी रुपये, म्हणजेच मित्रांनो इथं जवळपास 14,000 रुपये प्रति हेक्टर तुम्हाला इथं नुकसान भरपाई मंजूर झालेली आहे. त्यानंतर इथं तिसरा जिल्हा आहे तो आहे सोलापूर. आणि सोलापूरमध्ये मित्रांनो 965 शेतकऱ्यांना मंजूर झालेली आहे नुकसान भरपाई. ही झालेली आहे 135 कोटी रुपये, म्हणजेच इथं तुम्हाला 22,500 रुपये प्रति हेक्टर रुपये ही नुकसान भरपाई मिळणार आहे. त्यानंतर मित्रांनो इथं तिसरा विभाग आहे तो आहे छत्रपती संभाजीनगर विभाग. आणि इथं मित्रांनो सगळ्यात प्रथम जिल्हा आहे तो आहे जालना. आणि जालना जिल्ह्याला नुकसान भरपाई मंजूर झालेली आहे प्रति हेक्टरवरती. ही झालेली आहे मित्रांनो 39 कोटी रुपये. आणि इथं पात्र शेतकरी आहेत ते आहेत 451. त्यानंतर दुसरा जिल्हा मित्रांनो तो आहे लातूर. आणि लातूर जिल्ह्यामध्ये 790 शेतकऱ्यांना मित्रांनो नुकसान भरपाई मंजूर झालेली आहे. ही झालेली आहे 43 कोटी रुपये, म्हणजे 17,000 रुपये प्रति हेक्टर रुपये तुम्हाला इथं लातूर जिल्ह्यांच्या शेतकऱ्यांना मिळणार आहे. त्यानंतर तिसरा जिल्हा आहे मित्रांनो तो आहे बीड जिल्हा. आणि बीडमध्ये मित्रांनो 995 शेतकऱ्यांना मंजूर झालेली नुकसान भरपाई. ही झालेली आहे 92 कोटी रुपये, म्हणजेच इथं सुद्धा 18,000 रुपये प्रति हेक्टर तुम्हाला इथं मिळणार आहे. त्यानंतर चौथा जिल्हा आहे मित्रांनो तो आहे संभाजीनगर. आणि संभाजीनगरमध्ये 260 शेतकऱ्यांना मंजूर झालेली नुकसान भरपाई आहे. ही झालेली आहे 26 कोटी रुपये, म्हणजेच मित्रांनो इथं सुद्धा 17,000 रुपये प्रति हेक्टर इथं संभाजीनगरला इथं मिळणार आहे. तर मित्रांनो हे काय होते ते महाराष्ट्रातले असे 11 जिल्हे, ज्या जिल्ह्यांना एवढी एवढी नुकसान भरपाई इथं मंजूर झालेली आहे. आता मित्रांनो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ की ही नुकसान भरपाई तुम्हाला तुमच्या मोबाईलमधून कशी चेक करायची, म्हणजेच प्रत्येक तुम्हाला इथं नाव कसं चेक करायचं शेतकऱ्याचं, व सोबतच ही नुकसान भरपाई तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये कधीपर्यंत मिळेल हे कसं तुम्ही जाणून घ्यायचं, हे मी तुम्हाला असं पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यासाठी नीट चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद मित्रांनो.